नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामस्थांचं ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवाची कुस्तीच्या जंगी हंगामाने सांगता करण्यात आली। या हंगामातील विजेत्या मल्लास माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडून 71,000 रुपयांचे रोख पारितोषिक व गदा देण्यात आले। तर इतरही अनेक मान्यवरांकडून सामन्यातील प्रत्येक विजेत्या मल्लास मोठ्या रकमेचे इनाम देण्यात आले। या उत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घोडेश्वरी मातेवर श्रद्धा असलेल्या सुमारे 3 लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले। यामध्ये तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे, युवा नेते उदयनदादा गडाख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मंदिरास भेट दिली। यावेळी देवस्थान यात्रा कमिटीचे वसंत सोनवणे, शरद सोनवणे, अनिल सोनवणे, अरुण जाधव, दीपक जाधव, सुरेश चौधरी, पत्रकार अविनाश येळवंडे यांनी स्वागत केले। या यात्रा उत्सवानिमित्ताने यात्रा देवस्थान यात्रा कमिटीकडून विविध धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते। या कार्यक्रमाला परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। नेवासा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी घोडेश्वरी देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि आज या घोडेश्वरी यात्रेचा आज एक जंगी कुस्त्याच्या हंगामाने या ठिकाणी आज सांगता होती। या ठिकाणी आवर्जून या तालुक्याचे युवा नेते माननीय उदयनजी गडाख या ठिकाणी आवर्जून या कुस्त्यासाठी उपस्थित आहेत। माझ्यासोबत उदयन दादा आहेत। दादा, काय सांगाल? अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी हा यात्रा उत्सव संपन्न होऊन आज कुस्त्याचा जंगी हंगामा झाला। नक्कीच एवढ्या मोठ्या स्वरूपाची हंगामाचा कार्यक्रम हा मी देखील पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय मला असं वाटतं घोडेगाव यात्रा कमिटी असेल आणि त्याच पद्धतीतले घोडेगावातले सर्व रहिवासी मिळून तुम्ही जर बघितलं असेल तर आज ह्या हंगामाच्या मॅचेस चालू असताना वरती पंच सोडून कोणीच नव्हते। नेते मंडळी सहित आमच्या सगळे खाली होते, आम्हाला देखील खुर्च्या नव्हत्या आणि म्हणून एवढ्या चांगल्या पद्धतीने अक्षरशः गाव सगळे एक होऊन एवढ्या मोठ्या स्वरूपाचं हे हंगामाचं असेल त्याच पद्धतीने यात्रा असेल मोठ्या स्वरूपात भरली। त्याबद्दल सर्व घोडेगावकरांचं मी माननीय माझे आमदार शंकरराव गडाख साहेब, यशवंतरावजी गडाख साहेबांतर्फे मनापासून शुभेच्छा देतो। काय सांगाल? हा यात्रा उत्सव दिवसेंदिवस याची खूप मोठी भरभराट आणि वाढ होत चाललेली। आमचा गेल्या 5 दिवसापासून चाललेला हा घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे आम्ही मोठ्या उत्साहामध्ये याचं नियोजन करत असतो, परंतु ग्रामस्थांचा उत्साह, घोडेगाव ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांचं सहकार्य आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मिळतं। मी घोडेगाव ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व भाविकांचे अगदी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप मोलाचं आणि भरीव असं आर्थिक सहकार्य केलं। त्यामुळंच हा एवढा मोठा असा उत्साहात आम्ही भव्यदिव्य असा कार्यक्रम करू शकलो। 5 दिवसात यात्रा अतिशय उत्साहात संपन्न झाली। उद्या यात्रेचा शेवटचा दिवस आणि 6व्या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे। आजपर्यंत सर्वांनी जे सहकार्य केलं त्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि दादांची एक दिलगिरी व्यक्त करतो की दादा, आज आम्ही तुम्हाला मुद्दाम खुर्ची दिली नाही, कारण आम्हाला तुम्हाला हंगामाच्या याच्यामध्ये खुर्ची द्यायची नाही, तर आम्हाला तुम्हाला मोठी खुर्ची द्यायची आहे। त्यामुळं दादांचे मी मनापासून आभार मानतो आणि नामदार साहेबांचेही आभार मानतो की त्यांनी आम्हाला 71,000 रुपये इनामाची पहिली कुस्ती या ठिकाणी जाहीर